सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू अमित टू नरेंद्र. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जाते सरळ बॉलरच्या दिशेनं आणि आपल्याला संपूर्ण स्पर्धा यूट्यूबवर स्पोर्ट्स ऑन या चॅनलवर लाईव्ह बघायला मिळतील. थोडासा ऑफ टर्मच्या खूपच बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा आणि संघाचं वाईट धावेनं खातं उघडतंय. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय नरेंद्र आणि दोन चेंडू निर्धाव टाकतोय तो अमित लोले. एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर फटका म्हणावा लागेल स्क्वेअरच्या दिशेनं. त्यावर एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दोन धावा पूर्ण आणि वैयक्तिक खातं उघडते नरेंद्र मेहतर याचं या दोन धावेनं आणि धावसंख्या वाढून होती ते 3. सुंदर फटका मिडअप आणि कव्हर मधून यावर एक धाव पूर्ण आणि धावसंख्या वाढून होती ती 4. षटकातील 2 चेंडूंना बाकी. सुंदर फटका चेंडू फडकवला स्क्वेअरच्या दिशेनं आणि चेंडू सरळ 1 बॉलचं 4. चेंडू बघायचा बाहेर आणि याचबरोबर सौरभ सोनटक्याचं खातं उघडतंय चौकारानिशी आणि याचबरोबर धावसंख्या वाढून होती ती 8. सुंदर फटका म्हणावा लागेल सौरभ सोनटक्याच्या बॅटमधून. चेंडू द्यायचा आहे. चेंडू आलेला आहे. धन्यवाद. आणि षटकातील शेवटचा चेंडू सामना करते सौरभ सोनटक्के. एक चांगला फटका म्हणावा लागेल सौरभ सोनटक्केच्या बॅटमधून. चेंडू तरकवत होता. ब्लॉकरबद्दल चेंडू नीट सगळं खेळता आलेला नाही आणि षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 8. बिन बाद 8. एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल LK स्पोर्ट्स कडून. बघूया संघाचं दुसरं षटक कोण घेऊन येतंय. आणि यानंतरचा होणारा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना जयेश बुगड सुपर किंग्स विरुद्ध मुसळे वॉरियर्स या दोन संघादरम्यान होणारा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. आणि सध्या चालू असलेला पहिला क्वार्टर फायनल सामना वडगाव स्पायडर विरुद्ध LK स्पोर्ट्स. LK स्पोर्ट्सनं प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे आणि त्यांचा पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 8. आणि वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन होतोय विजय मुसमुसे आणि त्याचा सामना करतोय नरेंद्र मेहतर. चांगला चेंडू बॅटची कड लागून सरळ एक धाव डिक्लेअर. आणि याचबरोबर धावसंख्या वाढून होती ती 9.
चांगली गोलंदाजी करतोय विजय. शॉर्टपिच मध्ये चेंडू दाखवला पॉईंटच्या डोक्यावरून आणि चेंडू सरळ सीमा पार 4 धावांसाठी आणि नरेंद्रच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या वाढ होती ती 13. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल LK स्पोर्ट्स कडून. दोन्ही फलंदाज एक एक चौकार मारून खेळत आहेत. ब्लॉकर मध्ये चेंडू दाखवला कव्हर मधून आणि धावजित करण्याचा प्रयत्न. जर हा थ्रो यष्टीवर लागला असता तर कदाचित नरेंद्र याला पावलांचा रस्ता पकडावा लागला असता आणि यावर एक चोरटी धावसंख्या वाढून तिथे 14. शॉर्टपिच मध्ये चेंडू तडकवायचा होता पण बॅट मध्ये काही येत नाही. चेंडू होते सरळ विकेट किपर महेश तोंबेकर यांच्या हातामध्ये. चांगला चेंडू पडकावलाय बॉल बॅगच्या दिशेनं आणि चेंडू होते ते सरळ 1 बॉलचं सीमारेच्या पार 4 धावांसाठी आणि सौरभ सोनटेकाच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या वाढून होती ती 18. एक चांगली सुरुवात LK स्पोर्ट्स साठी. दोन्ही फलंदाजांकडून सर्कलचा पुरेपूर उपयोग करतायत दोन्ही फलंदाज. ब्लॉकला बद्दल चेंडू दाखवला होता थोडीशी अपील पण पंचांवर कोणता याचा दबाव नाही आणि षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. बिन बाद 18. एक चांगली सुरुवात LK स्पोर्ट्स कडून. हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल व जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल. बघूया संघासाठी तिसरं षटक घेऊन कोण येतंय. आणि संघासाठी वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो अमित लोले. शॉर्टपिच मध्ये चेंडू त्याला कॉल आहे पॉईंटच्या दिशेनं आणि चेंडू जातो तिथे सरळ पॉईंटच्या दिशेनं आणि यावर 2 धावा पूर्ण. थोडीशी मिस बिल्डिंग आणि या 3 धावा पूर्ण. सुंदर रनिंग म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजाकडून. हे काळा शर्ट आहे तिथून उठ इकडे गॅलरी मध्ये. हे कोण आहे अजून तिथं. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. कोण अजून त्याला बाहेर काढा तिथून. सुंदर फटकेबाजी चेंडू हवेत आहे बघूया आणि चेंडू जातो तो सरळ सीमा पार 6 धावांसाठी आणि सौरभ सोनटेकाच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आणि याच षटकारासाठी आविका सेक्युलर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक. चेंडू बघायचा बाहेरचा.
चेंडू द्यायचा दुसरा. आणि या षटकाराबरोबर धावसंख्या वाढून होती ती 27. आणि सौरव सोनटक्के वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतोय. एक षटकार व 2 चौकार लगावून खेळतोय आणि त्याला चांगली अशी साथ देतोय तो नरेंद्र मेहतर. 8 चेंडूंचा सामना केलाय आणि वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. एक चांगली सुरुवात LK स्पोर्ट्स साठी. धावसंख्या पोहोचली 27 आणि चांगली फटकेबाजी करतोय तो सौरभ सोनटक्के. शॉर्ट पिचमध्ये चेंडू खेळा सरळ बॉलच्या दिशेनं आणि यावर कोणतेही धाव नाही. चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अमित लोल्याचं. एक षटकारानंतर चेंडू निर्धाव टाकतोय. शॉर्ट पिचमध्ये चेंडू टाकलाय पॉइंट मधून. यावर एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण गणेश डंबाळ्याचं आणि यावर एक धावसंख्या पोहोचते 28. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि सामना करतोय नरेंद्र मेहतर. लोअर फोल्डरमध्ये चेंडू टाकलाय सरळ मिडऑफच्या मधून. यावर एक धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते 29. षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करतोय सौरभ सोनटक्के. चेंडू तडकवत होता पण बॅटमध्ये काही येत नाही. यावर एक धाव पूर्ण. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 30. बिन बाद 30. एक चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल LK स्पोर्ट्स कडून. त्यानंतर येणारे फलंदाज अमित बुचडे, पंकज डंबाळ हेही धुवाधार फलंदाज आहेत आणि त्याच्यासाठी ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली संघासाठी. धावसंख्या पोहोचली 30 आणि षटक घेऊन येतो आदिनाथ लोले. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं. हा वडगावचा खेळाडू आदिनाथ लोले. सामना करतो सौरभ सोनटक्के. स्लोवर मध्ये चेंडू धडकावला होता. बॅटची कड लागून होती तो सरळ लेग स्लिपच्या हातामध्ये. लेग स्लिपचा खेळाडू अंकेश लोले हाही वडगावचा खेळाडू आहे. स्लोवर मध्ये चेंडू पुन्हा तडकवला होता पण बॅटमध्ये काही येत नाही. यावर एक धाव पूर्ण. दुसरा धावजी घेण्याचा प्रयत्न आणि धावजीचा प्रयत्न आणि फलंदाज धावजी धुवून परततोय आणि LK स्पोर्ट्सला मिळालेला हा पहिला धक्का. एक चांगली सुरुवात झाली होती पण एक धावजी धुवून परततोय तो नरेंद्र मेहतर आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय संघाचा कर्णधार पंकज डंबाळ. याच्यासाठी एक चांगली सुरुवात होती. धावसंख्या पोहोचली ती 30. पुन्हा तडकवला चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातो तो 1 बॉन्स 4 धावांसाठी आणि सौरभ सोनटक्केच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या पोहोचते ती 35.
पुन्हा तडकवला आहे, चेंडू हवेत आहे आणि चेंडूचा तिथं एक धाव डिक्लेअर साठी आणि याचबरोबर धावसंख्या पोहोचते ती 36. चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आणि सामना करतोय सौरभ सोनटक्के. चेंडू द्यायचा दुसरा. षटकातील 5वा चेंडू सामना करतोय सौरभ. पुन्हा स्लोअर मध्ये चेंडू दाखवला पॉईंटच्या दिशेनं. यावर एक धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवर आणि आता फलंदाजीसाठी येतोय पंकज डंबाळ आणि त्याला गोलंदाजी करतोय आदिनाथ लोले. ऑस्ट्रेलियाचा थोडासा बाहेर आणि पंचांचा अवंतर धावेचा इशारा आणि धावसंख्या वाढून होती ती 38. चांगला चेंडू हळूहळू ढकलतोय आणि एक चोलटी धाव म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांकडून आणि षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 39 आणि एलके स्पोर्ट्स संघ जवळपास 10च्या रन रेटने धावा काढतोय. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल एलके स्पोर्ट्स साठी. आणि वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वं षटक घेऊन येतोय एक संघाचा अनुभवी गोलंदाज अमर बोसोडे आणि त्याचा सामना करतोय एक अनुभवी फलंदाज पंकज डंबाळ. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 39 एक गडाच्या मोबदल्यात. सौरभ सोनटके हा एक चांगली फलंदाजी करतोय. वैयक्तिक 23 या धावसंख्येवर खेळतोय. 14 चेंडूचा सामना केलाय. 3 चौकार व 1 षटकार लागून खेळतोय तो सौरभ आणि आत्ताच विकेटवरती आला तो पंकज डंबाळ. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि चेंडू तिथे सरळ एक धाव डिक्लेअर साठी चेंडू आलेला आहे ग्राउंड मध्ये. एक चांगला चेंडू म्हणावा लागेल अमर बोसरेकडून. चांगला चेंडू बॅटची कड लागून सरळ स्लिपच्या दिशेनं पण थोडासा स्लिपच्या पुढे पडतोय. थोडासा स्लोवर पद्धत चेंडू आणि यावर एक धाव डिक्लेअर. धावसंख्या पोहोचते 41. चांगली गोलंदाजी करतोय अमर आणि तितक्याच ताकदीचा फलंदाज पंकज डंबाळ. पुन्हा चेंडू हवेत आहे आणि चेंडू तिथे सरळ विवेक मेत्रे यांच्या हातामध्ये आणि सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल एलके स्पोर्ट साठी. पंकज डंबाळ हा जेल बाजून परततोय. विकेटवरून साईडला यायचा आहे वडगाव स्पायडर्स विकेट बाजून बाजूला यायचा आहे
अंपायरांना विनंती आहे. आणि मोठे यश मिळते अमर बुचडे याला. आणि कांबळे सिंगरचे एक अष्टपैलू असे खेळाडू एकनाथ कडवकर यांचं आत्ताच आगमन झालंय. आणि पंकजची जागा घेण्यासाठी जातोय शिवकुमार नंदरगी. आणि 21 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय संघाचा कर्णधार पंकज डंबा. 41. चांगला चेंडू बॅट चिकटला होतो सरळ विकेट किपरच्या जवळून. आणि चेंडू होतो तो एक धाव टिकल्यासाठी. आणि जेल सुटतोय मैथून बगर यांच्या हातातून. चांगली गोलंदाजी करतोय अमर बसोडे. मागच्या चेंडूवर एलके स्पोर्टच्या कर्णधाराला बाद केलं होतं. आणि सौरव सोंडेकर जेल सुटतोय. बघूया या जेलचा किती फायदा उठवतोय. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय सौरव सोंडेकरनं. आणि या षटकात 5 चेंडू 3 धावा देऊन एक गडी बाद करतो तो अमर बोसोडे. वडगाव स्पायडरसाठी एक चांगली सुरुवात या षटकात. आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल 2 मिनिटांचा. चांगला चेंडू चेंडू जर कव्हर्स मधून थोडीशी मिस फिल्डिंग म्हणावी लागेल. यावर एक धाव पूर्ण. आणि धावसंख्या पोहोचते ती 43. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 43. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि 2 मिनिटांसाठी जलपानासाठी ब्रेक.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वडगासपाड क्षेत्ररक्षण नोंद घ्यायचं ताबडतोब. सामन्याला सुरुवात. वैयक्तिक दुसरं संघाचं 6 षटक घेऊन होते आदिनाथ लोले आणि त्याचा सामना करतोय सौरभ. षटपीचा चेंडू चेंडू दाखवला आहे मिड वगैरे दिसणं आणि चांगलं क्षेत्ररक्षण मनीष मेटे यांच्याकडून. यावर कोणतीही धाव नाही. धावसंख्या होती ती 43. 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्लोवर चेंडू चेंडू दाखवला मिड वगैरे दिसणं क्षेत्ररक्षक मंगल डवळे यांच्या हातामध्ये. यावर एक धाव पूर्ण. चांगला फटका शिवकुमार यांच्या बॅटमधून कव्हर्समधून मारलेला. यावर 2 धावा पूर्ण. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर आणि पंचांचा आवांतर धावेचा इशारा आणि धावसंख्या पोहोचते ती 47. या धावसंख्येवर चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आदवते सरळ शरीरावर. चांगली गोलंदाजी करतोय तो आदिनाथ. चांगला फटका चेंडू हवेत आहे आणि चेंडूवर सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी चेंडू बघायचा बाहेर. शिवकुमार नंदरगी यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आणि षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. धावसंख्या पोहोचते 53. चेंडू द्यायचा दुसरा. आणि षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय शिवकुमार. चेंडू घ्यायचा आहे तो. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे पॉईंटच्या दिशेनं. यावर एक धाव आणि षटक संपतंय. 6 षटकातील 6 षटक संपतात आणि धावसंख्या होती ती 54. 2 गड्यांच्या मोबदल्यात.
आणि संघाचं सातवं षटक घेऊन होते तो अभय लोले वैयक्तिक पहिलं व संघाचं सातवं षटक घेऊन होतोय. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेनं. यावर थोडीशी मिसफिल्डिंग पण कोणताही धाव नाही. यावर एक धाव पूर्ण. शॉर्टपिच चेंडू बॅट चिकटला होती सरळ एक धाव टिकल्यासाठी आणि धाव संख्या होती ती 56. पुन्हा शॉर्टपिच चेंडू चेंडू मारला तर सरळ मिळवच्या दिशेनं आणि क्षेत्ररक्षक मंगल डवळे यांच्या हातात. यावर एक धाव पूर्ण. धाव संख्या होती ती 57. चांगला चेंडू पण यावर एक धाव डिक्लेअर आणि धाव संख्या होती ती 58. षटकातील पाचवा चेंडू चांगला फटका कव्हर्स मधून मारलेला. यावर 2 धावा डिक्लेअर. चेंडू वर आहे. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. चांगला चेंडू पुन्हा पटकावलाय पोनच्या डोक्यावरून आणि सहज जातो तो गणडंबळ यांच्या हातात आणि शिवकुमार नंदरगी हा जेलबाजून परततोय आणि एलके स्पोर्टला मिळालेला हा तिसरा धक्का आणि षटक संपतंय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 60 आणि यानंतरचं षटक हे पॉवर प्ले असेल. या षटकात फक्त 3च खेळाडू सर्कलच्या बाहेर राहू शकतात. आणि पॉवर प्लेचं षटक गिरवतोय संघाचा अनुभवी गोलंदाज अमर बुचडे आणि त्याचा सामना करतोय अनिकेत बुचडे. 2 बुचड्यांच्या दरम्यान हा सामना.
चांगला चेंडू चेंडू आदोदर सरळ शरीरावर यावर कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी करतोय अमर बुचडे. चांगला चेंडू चेंडू पडकावला कव्हरच्या मधून. यावर एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. आणि याचबरोबर धावसंख्या वाढून होती ती 62. एलके स्पोर्टच्या डावातील हे 8वं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक. या षटकात फक्त 3च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहू शकतात. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. आणि याच एक धावेवर धावसंख्या वाढून होती 63. षटकातील 4 चेंडू येणं बाकी. आणि फलंदाजी करतोय तो अमित बुचडे. चांगला फटका मिड विकेट स्क्वेअर याच्या मध्ये पण मारतोय. यावर एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण अभय लोले याचं. चांगला चेंडू पॉईंटच्या मधून मारलाय. थोडीशी मिस बिल्डिंग म्हणावं लागेल गणेश डंबाळ यांच्याकडून. आणि यावर एक चोलटी धाव. धावसंख्या होती ती 65. षटकातील शेवटचे 2 चेंडू. सामना करतोय अमित बुचडे. चेंडू तडकवा येता आणि अमित बुचडे हा त्रिफळाची होऊन परततोय. आणि एलके स्पोर्टला मिळालेला हा सर्वात मोठा धक्का अमित बुचडे याच्या रूपात. 65 या धावसंख्येवर 4थ्या गटात बाद होतोय. आणि यानंतरचा फलंदाज सुंदरम टेके हा सरूरचा खेळाडू. आणि धावसंख्या होती ती 65. 8व्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय सुंदरम टेके. एक चांगलं षटक अमर बुचडे याचं. षटकात 5 धावा देऊन 1 गडी बाद घेतोय. आणि ब्लॉक चेंडू. सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल अमर बुचड्याचा. आणि सुंदरम टेके हा तिरपाची होऊन परततोय. सलग 2 चेंडू 2 तिरपाची करत येतो अमर बुचडे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अमर बुचड्याची. अमर बुचडे याने एलके स्पोर्टचे 3 महत्वाचे खेळाडू तंबूत परतलेत. आणि धावसंख्या होती ती 8 षटकाच्या समाप्तीनंतर 65. आणि यानंतरची कॉमेंट्री करतायत हेमंत आमने.
आत्ताचा सुरू असलेला सामना वडगाव स्पायडर्स विरुद्ध एलके स्पोर्ट्स. पहिला क्वार्टर फायनलचा सामना. पाच गडी बाद 63 धावा 65 धावा पाच गडी बाद. सौरभ सोनटके 22 चेंडूमध्ये 29 धावसंख्येवर खेळतोय. स्ट्राईकवर आलेले आहेत विजय नाकील. अभय लोले गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलेला आहे सौरभ सोनटके याने. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू थोडासा ऑफ कटर. एक धाव घेण्यात यश. सौरभ सोनटके ओपनिंग बॅट्समन चांगली फलंदाजी करतोय.
वाईट चेंडू लेग साईडच्या दिशेने टाकलेला, दिशाहीन गोलंदाजी, अवांतर धावेत भर. धाव संख्या झालेली आहे 68. 5 गडी बाद. 9वं षटक सुरू आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. पुन्हा एकदा थ्रो चुकलेला आहे. थ्रो हळू फास्ट कसा जरी मारला तरी पण थ्रो लागत नाही आहे. थोडस प्रॅक्टिसचा अभाव दिसून येतोय, पण गोलंदाजी चांगली. नववं षटक सुरू आहे. 10 षटकांचा हा सामना. एक्स्ट्रा बाउन्स डोक्याजवळून गेलेला, कोणतीही धाव नाही. षटक संपलेला आहे. 9 षटकांच्या समाप्तीनंतर एलके स्पोर्टची धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 70 धावा. सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये चांगली गती होती धावसंख्येची. पहिल्या चार षटकांमध्ये 40 धावसंख्या होती, पण विकेट पडत गेल्यामुळे धावसंख्या कमी झाली. आणि आता 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 70 धावा एलके स्पोर्ट्स संघाच्या. एलके स्पोर्ट्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5वे या सत्रातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना. गुणतालिकेनुसार 2 अव्वल दर्जाचे संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले आहेत. त्यामध्ये रोकडे प्लेयर्स आणि कांबळे स्विंगर्स हे डायरेक्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले आहेत. आणि दुसरे दोन संघ जे सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहेत ते या दोन्ही क्वार्टर फायनल मधील विजेते संघ जातील. विजय मुसमुसे वैयक्तिक दुसरं व संघाचं शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. त्यांना तोंड देतील विजय नाकील. चांगली गोलंदाजी, जोरदार पटकावण्याचा प्रयत्न. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि थोडी मी स्पीड. 2 धावा घेण्यात यशस्वी विजय नाकील. रोहित लिपारे नॉन स्ट्राईक एंडला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, 1 धाव. त्र्याहत्तर धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत.
लोअर फुलटॉस समजलेलं नाही, डायरेक्ट स्टंपवर क्लीन बोल्ड. दोन चेंडू शिल्लक. एकच धावावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. विजय कडोलकर. गडीबाद एलके स्पोर्ट्स संघाच्या 74 धावसंख्या झालेल्या आहे 10 षटकांमध्ये. वडगाव स्पायडर्स संघाला 75 धावांची गरज. 60 चेंडूमध्ये 75 धावा. या सामन्यामध्ये कोण जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5वे. या सत्रातील आजचा 7वा दिवस. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2022 सत्र 5वे. या सत्रासाठी ज्या मान्यवरांचं सहकार्य लाभलेलं आहे ते आमचे लाडके नेते श्री संजय दादा महादेवराव कांबळे, श्री DM दत्तामेटे ग्रुप, क्रेझी फॉक्स. पहिल्या नंबरचं पारितोषिक दिलेलं आहे श्री मान्य श्री महेशराव दाते. द्वितीय क्रमांक मान्य श्री विनोद मेटे. तृतीय क्रमांक श्री महेशराव सातपुते. चतुर्थ क्रमांक श्री अनिल मिरगे. या स्पर्धेमध्ये सर्व वैयक्तिक बक्षिसे मान्य श्री प्रकाशराव सातपुते, महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ अध्यक्ष यांच्याकडून. या स्पर्धेसाठी सर्व टीमना जे किट पुरवलं जाते त्यासाठी सहकार्य लाभलेलं आहे ती मान्य श्री शैलेश सातपुते आणि अभिजित सातपुते, श्री अमित खानाज, श्री दिलीप धोत्रे. गॅलरी व्यवस्था जी केलेली आहे त्यासाठी सहकार्य लाभलेलं आहे ते राधा माधव सायझर्स मान्य श्री पवन मेटे
या स्पर्धेसाठी जे बॉलसाठी सहकार्य केलेलं आहे ते श्री नाथा फातले. या स्पर्धेसाठी खेळाडू निवडचा जो कार्यक्रम असतो ऑक्शन कार्यक्रम त्याची व्यवस्था केलेली आहे. माननीय श्री शीतल भरते, माननीय श्री प्रदीप धुत्रे, माननीय श्री सूरज बुगड. या स्पर्धेसाठी जी कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे खेळाडूंच्यासाठी ते श्री माननीय शीतल ठाणेकर, माननीय श्री मनीष मेटे. या स्पर्धेसाठी संपूर्ण पाणी व्यवस्था जी केलेली आहे ते माननीय श्री गणेश मुसळे, चौंडेश्वरी शुद्ध पेयजल. या स्पर्धेसाठी साऊंड व्यवस्था जी केलेली आहे ते राधिका डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ होगाडे जाबर. व इतर मान्यवरांनी पण भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यापैकी संदीप मावळ, विजय मुसळे, इराणा सिंहासने, भाऊसो साखरे, खारगे ग्रुप, SP ब्रँडिंग, सरस्वती टेक्स्टाईल, श्री मोहन ढवळे, राजू लोले, रसिकराज पान शॉप, अनंत सातपुते, यस अनंत मेन्सवेअर, सुशांत किरण होगाडे, अक्षय रेडेकर, आग लावे ग्रुप, लोले मिरची मसाला, राजू बुचडे, सचिन कवडे, माधव ढवळे, अजय सातपुते, रामलिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, किरण सोनटक्के, निलेश महादेव आमने, प्रशांत सपाटे, सुशांत सुनील सातपुते, सुमेध पद्मागर लोले, म्हाळसाकांत कवडे, सुनील परमाज, महेश कांबळे व इतर अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी कोष्टी समाज क्रिकेट असोसिएशन तर्फे हार्दिक आभार. आता सुरू असलेला सामना LK स्पोर्ट्स विरुद्ध वडगाव स्पायडर्स. LK स्पोर्ट्स या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 10 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या केलेली आहे ती 74. जिंकण्यासाठी 75 धावांची गरज 60 चेंडूमध्ये हा सुरू असलेला पहिला क्वार्टर फायनल सामना. या स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी झालेले होते. त्यापैकी 2 संघ डायरेक्ट सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेले आहेत. यामध्ये कांबळे स्विंगर्स आणि रोकडे प्लेयर्स हे सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत. आज क्वार्टर फायनलचे 2 सामने. यामध्ये आज कळेल की कोणकोणते 2 संघ इतर सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. वडगाव स्पायडर्स या संघाकडून फलंदाजी करत असताना ओपनर जोडी मैदानात हजर. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून लाभलेले आहेत श्रीधर व ऋषभ आणि स्कोरर म्हणून काम पाहत आहे स्वयं तोडकर. हा खेळाडू यावर्षी अंडर-16 महाराष्ट्र कॅम्पमध्ये सिलेक्ट झाला होता. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललेला चेंडू. चांगले रनिंग बिटवीन, चोरटी धाव, 1 धाव. गोलंदाजी करतोय रमेश ढेरे. मंगेश ढवळे वैयक्तिक 1 चेंडूमध्ये 1 या धावसंख्येवर आणि स्ट्राईकवर आलेला आहे बब्बर. हलक्या हाताने ढकलून काढलेला चेंडू
एक धाव पूर्ण. विनायक सोनटके याच्या बॅटमधून आलेली धाव. टार्गेट माहीत असल्यामुळं अतिशय संयमी खेळी आतापर्यंत तरी दाखवलेली आहे या दोन चेंडूमध्ये. व्हाईट बॉल. अवांतर धावेत भर. सरळ बॅटने स्वीप मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने तडकावलेला. 4 धावा मंगेश ढवळे याच्या खात्यामध्ये. बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच ऑफसाईडला मारलेला बघितलेला आहे. नाहीतर ऑफसाईडच्या वाईड लाईन वरून झाडात मारणारा प्लेयर जबाबदारी काय ते चांगलं माहिती आहे मंगेशला. अतिशय चांगली गोलंदाजी पण थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर पडलेला टप्पा. वाईड चेंडू. अवांतर धावेत भर. तीन बॉलमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. चांगला डिफेन्स. आश्चर्यकारक वाटतंय मंगेश डिफेन्स पण करू शकतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी रमेश ढेरे यांची. षटक संपलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद 8 धावा वडगाव स्पायडर्सच्या संघाच्या. गोलंदाजीसाठी आलेला आहे रवी सोकाशे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि डायरेक्ट हातात. रवीला एवढं हलकं घेऊन चालणार नाही. जरी त्याला गोलंदाजी मिळाली नसली तरी दुर्लक्ष झालं होतं थोडं. पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलेला आहे रवी सोकाशे याने. फलंदाजीसाठी आलेला आहे गणेश डंबाळ, युवा खेळाडू. या सत्रामध्ये बरेच युवा खेळाडू चमकत आहेत. चांगली कामगिरी करत आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा झालेल्या होत्या. पण 7 चेंडूमध्ये 8च धावसंख्या राहिलेली आहे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणावा लागेल गणेश डंबाळ. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही कळलेलं नाही आहे. लेग कटर. चांगला टप्पा. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला. चांगली रनिंग. 2 धावा पूर्ण.
गणेश डंबाळ्याने पुन्हा एकदा ऑफ साइडला जोरदार तडकवलेला चेंडू, 4 धावा. 3 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूमध्ये विकेट, सलग 2 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 2 धावा पडून व्हाईट बॉल, अवांतर धावेत भर. चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. कोणतीही धाव नाही. षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 15 धावा. 1 गडी बाद 15. अठ्ठेचाळीस चेंडूमध्ये 60 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलेलं आहे वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक. वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन आलेलं आहे रमेश ढेरे. त्यांना तोंड देतील मंगेश ढवळे. 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईकला आहे गणेश डंबाळ. एक धाव डिक्लेअर. बॅट बाईज, बॅट आहे. बाईज 1 धाव. उंच उडालेला चेंडू, पाहूया झेल होतोय काय. आणि झेल बाद दुसऱ्या अटेम्प्टला झेल पकडलेला आहे आदित्य डाके याने चांगला झेल पकडलेला आहे. चांगली विकेट. अंकेश लोले फलंदाजीसाठी जातोय. दोन गडी बाद, 16 धावा. 2.2 षटक. जिंकण्यासाठी एकूण 75 धावांची गरज. दहा ओव्हरमध्ये 75 धावा काढायच्या आहेत. हॅलो, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण. मैदानामध्ये सगळ्यांचाच गोंधळ, बॅट्समनचा गोंधळ, प्लेयर्सचा गोंधळ.
एक मिनिट जरा थांबायचं आहे. चालू करा. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे थांबवण्यात येते. लेग साईडच्या दिशेने तडकावलेला चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. अनिकेत बुचडे याचं. अंकित लोले स्ट्राईकवर. यार्कर पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण. जोरदार फटका. 2 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. बेचाळीस चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी वडगाव स्पायडर्स या संघाला. उद्या स्पर्धेतील शेवटचा दिवस रविवार. उद्या होणारे सामने 2 सेमीफायनल आणि तिसरा फायनलचा सामना. कोण आहे? रवी आहे काय? नरेंद्र मेहतर गोलंदाजीसाठी आलेला आहे. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन. स्ट्राईकवर आहे अंकित लोले. नॉन स्ट्राईकवर गणेश डंबाळ. 42 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. गुडलँड पद्धतीचा चेंडू लेग साईडला तडकावलेला आणि मिसफील्ड. 2 धावा.
बोनस धाव मिळाली. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. कपिल दाते चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा मिसफिल्ड, पण त्याचा फायदा काय फलंदाजांना उठवता आला नाही. जोरदार फटका. पॉइंटच्या दिशेने तडकवलेला मिसफिल्ड. 2 धावा. फुलटॉस चेंडू जोरदार तडकावलेला. विजय कडोलकर याची चांगली फिल्डिंग. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, पण सिंगल वर जास्त भर. एक धावा येत आहेत. षटक संपलेला आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31 धावा. 36 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. या षटकांनंतर ड्रिंक तयार ठेवायचा आहे. गोलंदाजीसाठी आलेला आहे स्वतः कप्तान पंकज डंबाळ. फलंदाजी करतोय गणेश. गणेश डंबाळ. नॉन स्ट्राईकला आहे अंकेश लोले. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. क्लीन बोल्ड. बॅट आणि पायाच्या मधून गेलेला. चांगली गोलंदाजी. स्वतः स्पॉन्सर व खेळाडू अमोल नाकील. हाताला खेळताना दुखापत झाली होती, तरी पण टीमसाठी ते कायम हजर आहेत. कायम आपल्या टीम बरोबर आहेत. पस्तीस चेंडूमध्ये 44 धावांची गरज. फिल्डिंग सेट करत असताना पंकज डंबाळ.
नवीन फलंदाज आदिनाथ लोले सोडून दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे चेंडूला. जरा वरून वरून चांगली गोलंदाजी पंकज डंबाळ्याची. लेग कटर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला काही कळालेला नाही आहे. ड्रिंक्स ब्रेक. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्या. 30 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे वडगाव स्पायडर या संघाला जिंकण्यासाठी. यानंतरचा होणारा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना जयेश बुगड सुपर किंग्स विरुद्ध मुसळे वॉरियर्स या सामन्यानंतर लगेच सुरू होणार आहे. पंडित ढवळे यांना विनंती आहे
की स्टेजकडे यायचं आहे. पंडित डवळेसाहेब स्टेजकडे यायचं आहे टॉससाठी. दोन्ही कॅप्टनना घेऊन या. म्हाळसाकांत कवडे स्टेजकडे यायचं आहे. रोहित लिपारे गोलंदाजीसाठी 6वं षटक घेऊन त्याला तोंड देतोय अंकेश. जोरदार फटका गॅपमध्ये गेलेला. चांगलं क्षेत्ररक्षण रवी सोकाशे याचं. 2 धावा पूर्ण. म्हाळसा क्रांती कवडे यांचं सहर्ष स्वागत. आणि अंकेश झेलबाद दोन्ही संघाचे कर्णधार पुढील सामन्याचे स्टेजकडे यायचं आहे. मुसळी वॉरियर्स कर्णधार कॅप्टन चेतन आमने टॉस साठी यायचं आहे. फलंदाजीसाठी आलेला आहे अनुभवी खेळाडू महेश त्रुंबेकर. चेंडूमध्ये 42 धावांची गरज वडगाव स्पायडर्स या संघाला. एकूण 75 धावसंख्येचं टार्गेट दिलेलं आहे LK स्पोर्ट्स या संघाने. चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये ढकलून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. बराच वेळ चेंडू हवेत होता पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू असल्यामुळे 1 धाव मिळाली. कोणताही धोका नाही फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परफेक्ट गॅप मध्ये मारलेला पण फिल्डर झेल पकडलेला आहे. आदिनाथ लोले बाद. अभय लोले नवीन फलंदाज.
चांगली गोलंदाजी रोहित लिपारे. नवीन फलंदाजीसाठी आलेला आहे. नॉन स्ट्राईक कडे अभय लोले. स्ट्राईकवर आहे महेश त्रुंबेकर. यार्कर पद्धतीचा चेंडू. षटक संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34 धावा. 24 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. या 2 षटकांमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. पंकज डंबाळचे षटक मिडनवर पडलेली होती. चांगली गोलंदाजी. लवकर सुरू करायचा आहे. पॉवर प्लेचा सामना. पॉवर प्लेचा पॉवर प्ले घेतलेला आहे फलंदाजाने. चेतन टॉस साठी यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना जयेश बुगड सुपर किंग्स विरुद्ध मुसळे वॉरियर्स. 7वे षटक घेतलेला आहे फलंदाजांनी पॉवर प्ले साठी. 10 षटकांमध्ये पहिले 2 कंपल्सरी पॉवर प्ले. यामध्ये 2च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहू शकतात. आणि 8वे षटक किंवा 6 ते 8 षटक कोणतंही यामध्ये जर पॉवर प्ले घेतला तर 3च प्लेयर 30 यार्डच्या सर्कलच्या बाहेर राहू शकतात. स्ट्राईकवर आहे अभय लोले. गोलंदाजीसाठी आलेला आहे पंकज डंबाळ. दोन्ही चांगले प्लेयर. चांगली जुगलबंदी होणार आहे. पाहूया कोण वरचढ होतंय. किती बॉल? 24 बॉल. 24 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. दोघांचं टेक्निक पणाला लावावं लागेल. नॉट आउट. चांगलं स्टंपिंग. जोरदार अपील. आणि आता कॉमेंट्रीसाठी आलेले आहेत आमचे लाडके तात्या कुंभोजे साहेब. कॉमेंट्री करतील. थर्ड अंपायर पंकज डंबाळनं टाकलेला चेंडू मिस झालेला आहे. स्टंपिंग केलेला आहे आणि जोरदार अपील. नॉट आउट दिला होता असं वाटतंय मला, परंतु LK स्पोर्ट्सनं रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया काय डिसिजन येतोय. नॉट आउट. सामना चालू करायचा आहे. वडगाव स्पायडर्सच्या खेळाडूला जीवदान अभय लोले. हार्ड हिटर बॅट्समन आहे. करो या मरोचा सामना. जिंकला तर सेमीफायनल खेळायचे आहे, हारला तर गॅलरीत बसून टाळ्या वाजवायच्या आहेत. पंकज डंबा तो अभय लोले. हाय व्होल्टेज ड्रामा. पाहूया पहिला चेंडू मिस झालेला आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू
परत एकदा निर्धाव चेंडू. पंकज आपल्या नावाला साजेशी खेळी करतोय. आयकॉन खेळाडू आहे पंकज आणि समोर सुद्धा आयकॉन खेळाडू अभय लोले. लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी करतोय पंकज. वरती चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग म्हणजे कडक शॉट होता. कडक मार होता, परंतु तेवढीच कडक फिल्डिंग. एक धाव मिळते, परंतु निश्चितच 2 किंवा 3 धाव वाचवले. अनिकेत सुद्धा चांगला क्षेत्ररक्षक आहे, अडवू शकला असता. परत एकदा स्लोवर लेग स्पिन. बॅट्समनला निश्चित समजलेलं नाही आहे. मला वाटतं पहिलाच बॅट्समनने ठरवलं होतं लेग साईडला तडकवायचा आहे. त्या पद्धतीनं बॅट फिरलेली आहे. बॉल हळू आलेला आहे, बॅट लवकर फिरली. निर्धाव चेंडू. 20 चेंडू 40 धावा. पुढच्या 18 चेंडूमध्ये काही होऊ शकते. जबरदस्त पटका मारायचा होता, परंतु एज लागलेला आहे. 1 धाव डिक्लेअर. 19 चेंडू 39 धावा. आणि पंकजचा या सामन्यातील शेवट चेंडू. पाहूया, या सामन्यातील शेवटचा चेंडू आहे. परत एकदा आपलं काम केलेलं आहे पंकजनं, परंतु पुढच्या सामन्यातील टॉससाठी युवा नेते महासकांजी कवडे साहेब आणि पंडित ढवळे साहेब या दोघांच्या हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. 18 चेंडू 40 धावा. अवघड काही नाही आहे, 39 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. बघूया अभय लोले ते पूर्ण करतोय का. या कामासाठी अभय लोले प्रसिद्ध आहे. कमी चेंडू मध्ये जास्त धावा काढण्याचा त्याचा हातखंड आहे आणि असे कित्येक सामने त्याने एक हाती जिंकून दिले आपल्या संघासाठी. दरम्यान नाथा फाटले मैदानात उपस्थिती. बॉलचे स्पॉन्सर, सगळ्यात खर्चिक माणूस, खर्च केलेला. चेंडू गेला, नाथा फाटले आठवतात. आणि रवी सोकाशीवर जबाबदारी दिलेली आहे. महत्वाची जबाबदारी, स्पर्धेत जिवंत राहायची जबाबदारी किंवा घरला जायची जबाबदारी रवी सोकाशे यांच्या खांद्यावर आणि समोर अभय लोले यांच्या खांद्यावर ही जबाबदारी. सामना चांगला रंगलाय. 18 चेंडू 40 धावा, काही अवघड नाही आहे. आणि पुढच्या सामन्यातील टॉस मुसळे वॉरियर्सने जिंकलेला आहे. थोड्या वेळात तिने आपला डिसिजन देतील. फलंदाजी काय क्षेत्ररक्षण. सामना चालू करायचा आहे. पंकज, फिल्डिंग लावायला एवढा वेळ लागू नये तुझ्यासारख्या खेळाडूला. रवी तू अभय, पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा. स्लोवर चेंडू निर्धाव जातोय आणि एवढं टेन्शन वाढतंय. 17 चेंडू 39 धावा. सध्या तरी LK स्पोर्ट्स स्ट्रॉंग वाटतंय. 1-2 फटके षटकाराचे आले की सामना बरोबरीवर येणार. बघूया काय होतंय. 17 चेंडू 39 धावा. जबरदस्त फटका, सरळ 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 रस्त्यावर 6 धावा. आणि अभिने सुरुवात केलेली आहे. अभय लोले काय याची एक झलक अभयने दाखवलंय. अजून सामना संपलेला नाही. प्रत्येक षटकारासाठी बक्षिसांची खैरात अविका सिक्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये बक्षीस आहे. सलग 3 षटकारासाठी 777 रुपये बक्षीस आहे.
हवळ ग्रुप कडून अजून 2 फटके अशाच पद्धतीने आले तर मॅच सामना बरोबरीवर येतोय आणि अभय लोलेकर ती ताकद आहे. पाहूया आपल्या संघाला सेमीफायनलला नेऊ शकतोय का अभय लोले. सगळी जबाबदारी अभयकडं आणि इकडे सगळी जबाबदारी दिली रवी सोकाशेकडं. पाहूया कोण सरस होते. परत एक जबरदस्त फटका 6 धावा. नाता फाटले बॉलचे स्पॉन्सर. मैदानच्या बॉल बाहेर गेला की नाता पाटलेंचा ठोका वाढते. 60 रुपये. इकडे षटकारला 100 रुपये मिळतात. इकडे षटकारला 60 रुपये जातात. बॉल आलेला आहे नाताजी टेन्शन नाट. बॉल परत मैदानात आलेला आहे. कालच 4 डझन बॉल इथं जमा केलेले आहेत नाताजींनी. कौतुक आहे त्यांचं कारण की सगळ्यात महागडा आणि खर्चिक खर्च नाताजींनी उचललाय आपल्या समाजासाठी. कोष्टी समाज प्रीमियर लीग 2022 सत्र 5वे आणि दिवसेंदिवस कोष्टी समाजातील खेळाडूंचा गेम सुधारत चाललेला आहे. त्याचं कारण म्हणजे कोष्टी समाज प्रीमियर लीग. हॅलो 15 चेंडू 27 धावा. जवळ आलाय. पाहूया काय होते. चांगला कमबॅक म्हणता येईल रवीचा. थोडीशी चर्चा केली पंकज बरोबर. 14 चेंडू 27 धावा. पंकजने गायडन्स केल्यानंतर हा चेंडू निर्धाव. परत एक फटका अनिकेतच्या सरळ हातामध्ये 4 धावा. सिमेंट विकेटची करामत. सिमेंट विकेटची करामत आहे. कोणाची काय चूक नाही. सिमेंट विकेटवर पडल्यानंतर बॉल बाउन्स झालेला आहे. कॅच साठी ट्राय करायला पाहिजे असं रवीचं मत होतं परंतु फ्लायटेड मारलेला चेंडू पोहोचू शकला नसता. परंतु ट्राय करायला काय हरकत नव्हता. तसा तर चौकार जाणारच होता. असा कॅच झाला असता अनिकेत. तो अनिकेत असा खेळाडू की तो अशा प्रकारचे कॅच इझी करू शकतो परंतु डबल माइंड झालाय. 13 चेंडू 23 धावा. 13-23. सिंगल करायचा प्रयत्न आणि सिंगल स्ट्राईक ठेवलेला आहे अभयनं. 12-22. 12 चेंडू 22 धावाची आवश्यकता आहे. यावरनं 2 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल अशा पद्धतीने 12 16 17 धावा आलेले. पाटा विकेट झाल्या. पाटा बॅटवर चेंडू येणार. पंकजच्या वर संपलेले आहेत. 12 चेंडू 22 धावा. गोलंदाजी कुणाला कोण जबाबदारी घेतोय. कोण खिंड लढवतोय पाहायचा आहे. आणि गोलंदाजाचं नाव कृपया सांगा मला. मेहतर. नरेंद्र मेहतर. जबाबदारी स्वीकारली आपल्या संघासाठी. निश्चितच अवघड जबाबदारी आहे. सोपं नसते अशा मुमेंटला फलंदाजी करणं सुद्धा आणि गोलंदाजी करणं सुद्धा. कॉन्फिडन्स लेवल फार महत्वाचा आहे. अभय लोले टच मध्ये आला असं वाटतं मला. 2 चौकार आणि 1 षटकार रवी सोकाशी सारख्या गोलंदाजाला मारल्या ज्यानं आपल्या संघासाठी उत्तुंग कामगिरी केली. रवी सोकाशेनं आपल्या संघाला इथपर्यंत आणण्यात रवीचा फार मोठा वाटा आहे. अशा गोलंदाज रवी सोकाशेला त्यानं धावा घेतलेल्या आहेत. 12 चेंडू 22 धावा. टेन्शन पंकजला जास्त आले. करवळमध्येचा सामना जिंकला तर सेमीफायनल खेळायचं. हारला तर किट बीट घरात ठेवायचं आणि मॅच बघायला यायचं. या 2 गोष्टी आणि कमिटीला मदत करायची हारलेल्या संघानं. अशा 2 प्रकारचं या ठिकाणी काम लागणार आहे. पाहूया कुणाला कुठलं काम लागतंय. आणि या ओव्हरवर सगळे दारोमदार. नरेंद्र तो अभय
रेंज मध्ये बॉल आला तर सरळ बाहेर जाणार, यात काय वाद नाही. परत रेंज मध्ये होता, परंतु चांगला ब्लॉक होल झालेला आहे. चांगला चेंडू आणि पंकजच्या विश्वासाला, पंकज आणि अनिकेत असे दोन आयकॉन खेळाडू त्यांच्याकडे, या दोघांनी नरेंद्र विश्वास दाखवलेला आहे आणि नरेंद्र तेवढ्याच कॉन्फिडन्स मध्ये अभयला गोलंदाजी करतोय. 11 चेंडू 22 धावा. जबरदस्त फटका, कव्हरचं दिशेने मारलं, 1 धाव तर मिळू शकते. दुसरी धाव पाहूया काय होते. मैदानाची करामत, नगरपालिकेची कृपा, मैदानाच्या मध्ये बिल्डिंग बांधल्यात. बॉल भिंतील तोडून सर्व बॉलरच्या हाताकडे आलाय. बॉलर तोच, क्षेत्ररक्षक तोच झालाय. सर्व भिंतीला तोडून बॉलरच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे. 1 धाव आलेला आहे. पाहूया तुरुंबेकर काय करतायत. एक जुने जाणते खेळाडू आहेत तुरुंबेकर, आपल्या नावाला आणि आपल्या अनुभवाचा वापर त्यांनी करतायत का पाहूया. तुरुंबेकर 10 चेंडू 21 धावांची गरज. जबरदस्त फटका, 1 धाव निश्चितच पूर्ण करू शकतात. अनिकेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. कुठल्याच प्रकारची चूक अनिकेत कडून आजपर्यंत मी पाहिलेली नाही आहे आणि या क्षणाला तर चूक महागात पडू शकते. 9 चेंडू 20 धावा. 3 चेंडूंचा खेळ आहे असं मला वाटतं. या 3 चेंडूवर मॅच इकडे का इकडं याचा निकाल लागू शकतोय. आतापर्यंत नरेंद्रने चांगली गोलंदाजी केल्या. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. रवीनं सुद्धा मागच्या ओव्हर मध्ये 3 चेंडू मध्ये 1च धाव दिली होती. शेवटचे 3 चेंडू मध्ये रन्स आले रवीला. पाहूया. ब्लॉक होल, ब्लॉक होल चेंडू, ब्लॉक होल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूला कुठल्याच फलंदाजाकडे उत्तर नसते. लो फुलटॉस करून चेंडू बॅटवर घ्यावा लागतो आणि 8 चेंडू मध्ये 20 रनची गरज. हा चेंडू फार महत्वाचा. नरेंद्र टू अभय. फुलटॉस केलेला आहे आणि टेलर त्या ठिकाणी उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 7 चेंडू 19 धावा. अजून पण मॅच दोन्ही साईडला आहे. दोन्ही आयकॉनना आणि दोन्ही कॅप्टनना जी पूर्ण जाणीव आहे. अजून मॅच संपलेली नाही आहे. अजून मॅच संपलेली आहे. पंकज प्रत्येक बॉलला बॉलरकडे येतो याचा अर्थ सर्व प्रेक्षकांनी समजून घ्यायचा आहे. विकेट किपर राहिला आयकॉन खेळाडू पंकज. समोर अनिकेत माझ्यासंग इथं समोर घुटमळतोय. जीवात जीव नाही आहे. चेहरा एवढ्या लांब न करतोय बॉलरला. परत एक स्लोवर यॉर्कर पद्धती चेंडू. निर्धाव. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. 19 धावांची, सॉरी. चला अभय, प्रत्येक रन कडे लक्ष आहे रे बाबा. 6 चेंडू 19 धावा. काही होऊ शकते खरं. 6 चेंडू मध्ये या ग्राउंडवर 24 धावा निघल्यात. 31 धावा काढलेल्या आहेत. तर 18 आणि 20 19 रनाची काय बाब आहे. गोलंदाज कोण आहे बघा भाई. अभय लोलेनंच ही कामगिरी पहिला पार पाडलेली आहे. गोलंदाज कोण आहे. फार मोठी जबाबदारी त्या गोलंदाजावर. आत्ताच चेअरअप करतायत. अभय, गोलंदाजाचं नाव रोहित लिपारे. चांगला गोलंदाज आहे आणि त्या पद्धतीची जबाबदारी सुद्धा त्यावर दिलेली आहे. चांगल्या गोलंदाजावर चांगली जबाबदारी. समोर फलंदाज अभय लोले. मगाशी गोलंदाजी टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. आपल्या संघाला जिवंत ठेवलं ना नरेंद्रनं.
पाहूया काय होतंय. 6 चेंडू 19 धावा. जबरदस्त जबरदस्त फटका. 6 धावा. 5 बॉल 13 धावा. मी मगाशी सांगितले आबा खोळा फलंदाज आहे, काय पण करते. कशी पण मॅच असली तर काढायची ताकद अभय लोलेकडे आहे. तयारच राहिला होता. मला वाटतं अभयला याच्या गोलंदाजी शैलीची माहिती आहे. थांबून मारला स्लोअर चेंडूला. 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू. लेग साईडच्या दिशेने टाकलेला आहे. सिंगल होत होती परंतु अभयने नकार दिलेला आहे. जबाबदारी खांद्यावर घेते अभय. 4 चेंडू 13 धावा. 2 षटकारांचा खेळ आहे. 2 षटकार मॅच फिनिश. 4 चेंडू 13 धावा. मैदानाच्या बाहेर सुद्धा उभारून लोक प्रेक्षक मॅच पाहतायत. असा हा सामना. 4 चेंडू 13 धावा. जबरदस्त फटका. पाहूया हात टाका बाहेर बाहेर. 6 धावा. ओ हो हो हो. अभय लोले ऑन फायर. 3 चेंडू 7 धावा. 1 षटकार. नरेंद्रने मॅच जिंकून ठेवली होती. अमितने सुद्धा चांगली गोलंदाजी आजपर्यंत केलेली आहे. खरं ह्या मॅचचा टेम्पो असा आहे, तो भल्या भल्यांना मोठ्या मोठ्या खेळाडूंना पेलणं सोपं नसतंय आणि तेच जाणवतंय थोडंसं या मॅच मध्ये. आणि अभयला या परिस्थितीची सवय असल्यामुळं जबाबदारी खांद्यावर घेतोय. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 1 षटकार. ओ चांगला चेंडू. परत मॅच मध्ये थ्रिलर. 2 चेंडू 7 धावा. सगळ्या प्रेक्षकांची केस उभारल्यात डोक्यावरची. सगळ्यांच्या अंगावर काटा आलेला आहे. सामना क्वार्टर फायनलचा कसा असावा तर तो हा असा असावा. 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी बेटिंग. थोडस कोण जिंकणार, कोण जिंकणार आणि कोण सेमीफायनल जाणार, आपापली मतं या ठिकाणी मांडली जात आहेत. भाकीत या ठिकाणी होत आहेत. वडगाव जिंकणार का एलके जिंकणार. 2 चेंडू 7 धावा. जबरदस्त फटका. धावा किती खरं, किती धावा येत आहेत. कृपया 95 नंतर डिसिजन. 1 धाव. 1 चेंडू आणि 1 षटकार. अशीच मॅच या ठिकाणी जिम्नॅशियम प्रीमियर लीगला झाली होती आणि अशोक बंडगर एक फलंदाज स्ट्राईकवर होता. 1 चेंडूवर 6 धावा पाहिजे होत्या आणि उत्तुंग षटकार मारून आपल्या संघाला जिंकून दिले. आणि अभय आपल्या संघाला तो आनंद देतोय का. कोणीही जिंकलं तर वाघासारखा खेळ केलेला आहे दोन्ही संघांनी. नाराज व्हायचं काही काम नाही. असाच सामना काय हारलेला नाही. जो कोण संघ हारेल त्यांचं तेवढंच कौतुक करावं लागेल, कारण की एवढा तुल्यबळ सामना या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही. हारलेल्या संघाला चांगला खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे. 1 चेंडू 6 धावा. अभयने जिंकलेला आहे सामना आणि जल्लोष होणं साहजिक आहे. विकेटच्या साईडला जायचा, विकेटच्या साईडला दंगा करा आणि जल्लोष साहजिक आहे. जल्लोष होणं तेवढंच साहजिक आहे. परंतु पंकजच्या संघाचंही तेवढंच कौतुक आहे. एलके स्पोर्टचं चांगला सामना झाला या ठिकाणी.
अशोक बंडगरची आठवण या ठिकाणी अभय लोलेने करून दिलेले आहे. एक चेंडूवर 7 धावा पाहिजे होत्या आणि षटकार. कुस्ती समाज प्रीमियर लीगच्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. असे सामने मोठ्या मोठ्या स्पर्धेत होतात. त्याच पद्धतीचा सामना या ठिकाणी झालेला आहे. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं या ठिकाणी फिटलेलं आहे. इथं उपस्थित राहिलेला आनंद तेवढाच प्रेक्षकांना झालेला आहे.